तिकडे सोलापुरात ऊस दराचा प्रश्न पेटलाय। ऊसाला प्रति टन 3,500 रुपये भाव मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झालेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुणे सोलापूर रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन केलं। ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज सकाळपासून पांडुरंग कारखाना बंद पाडला। त्यानंतर ऊसाची पहिली उचल तात्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट गव्हाणीत बसून गेल्या 3 तासापासून अधिक काळ भजन आंदोलन सुरू केलं। दरम्यान सोलापूर मधल्या ऊस दराबाबतचा प्रश्न खासदार प्रणिती शिंदेनी संसदेत सुद्धा उपस्थित केला। कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यात 3300 रुपयापासून 3700, 3600, 53 रुपयापर्यंत दर दिला। परंतु सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखानदारांनी 2800, 2850, 2875 असा दर देऊन सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची या ठिकाणी आर्थिक पिळवणूक केलेली आहे। 3200 ते 3500 रुपये फिक्स केला आहे, पण सोलापूरचे जे साखर कारखाने आहेत ते अजूनही शेतकऱ्यांना फक्त 2800 रुपये देत आहेत। एका बाजूला प्रचंड महागाई वाढली आहे, दुसरीकडे खताचं एक पोतं जे आहे ते 2000 रुपयाला मिळतं आणि ह्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी पण कर्जबाजारी झाला आहे। तर मी तुम्हाला एवढंच विनंती करते की सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी 1 मिनिट इंटरव्हीन करून ऊसाला पहिला हफ्ता जो आहे तो 3500 रुपये मिळाला पाहिजे, दुधाला 50 रुपये प्रति लिटर मिळाले पाहिजे आणि गुन्हे जे दाखल झाले ते परत घ्यायला पाहिजे।